मित्रांनो, सध्या पाकिस्तानच्या गल्ल्यांपासून सोशल मीडियापर्यंत जर दोन नावे सर्वात जास्त गाजत असतील तर ती म्हणजे रहमान डकेत आणि चौधरी असलम. हो, तोच रहमान डकेत आणि तोच चौधरी असलम ज्याची झलक आपल्याला नुकतीच धुरंधर चित्रपटात पाहायला मिळाली. चित्रपटात दाखविलेल्या रहमानचा स्वॅग, त्याची स्टाईल आणि त्याची दहशत पाहून प्रत्येक जण त्या पात्राचा चाहता झाला. पण मित्रांनो, इथे एक खूप मोठे रहस्य दडलेले आहे. चित्रपटात जे काही दाखवले गेले ते पूर्णपणे वास्तव नव्हते. खरी कहाणी त्यापेक्षा कितीतरी जास्त भयानक, वेदनादायक आणि क्रूर होती. चित्रपटात ज्या प्रकारे दाखवले गेले की चौधरी असलमने रहमान डकेतला मारले, तो सीन पडद्यावर संपला असेल, पण वास्तवात तो प्रसंग आजही पाकिस्तानच्या लोकांच्या डोळ्यासमोर जिवंत आहे आणि आजही कराचीच्या गल्ल्यांमध्ये भीती बनून फिरतो आहे. तुम्हाला सांगतो की एकेकाळी रहमान डकेतचा पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्ये इतका दबदबा होता की तिथे AK-47चा आवाज येणे ही सामान्य गोष्ट होती. तिथे कायदा फक्त पुस्तकात होता आणि रस्त्यावर फक्त बंदुका चालायच्या. रहमान डकेत हा लियारीचा असा डॉन होता ज्याने केवळ गुन्हेगारीच केली नाही तर संपूर्ण सिस्टम आपल्या पद्धतीने चालवली. मित्रांनो, ही कथा केवळ एका माणसाची नाही तर त्या वातावरणाची आहे जिथे राजकारण कमकुवत होते आणि मग त्याला ताकदीची गरज लागते आणि ती ताकद गँगस्टर देतो. ही कथा आहे कराचीच्या लियारी भागाची, जिथे सत्ता आणि गुन्हेगारीने हात मिळवणी केली आणि सामान्य माणूस चिरडला गेला. लियारी हा कराचीतील सर्वात जुना भाग मानला जातो. येथे बलोच समुदायाची मोठी वस्ती आहे. आफ्रिकन वंशाचे लोकही येथे स्थायिक झाले आहेत. एकेकाळी हा भाग फुटबॉल आणि बॉक्सिंगसाठी ओळखला जात असे. येथील तरुण खेळात नाव कमवत असत, पण हळूहळू परिस्थिती बदलली. बेरोजगारी वाढली, कारखाने बंद होऊ लागले, बंदराच्या आसपास काळे धंदे फोफावू लागले आणि अफगाणिस्तानच्या युद्धाने यात आगीत तेल ओतण्याचं काम केलं. अफगाण युद्धानंतर शस्त्रे आणि अंमली पदार्थांचा पूर आला. कराची पोर्ट जगासाठी तस्करीचा मार्ग बनले आणि लियारी त्याचे हृदय बनले. हेरोईन, अफू, शस्त्रे सर्व काही याच मार्गाने बाहेर जाऊ लागले आणि याच खेळात लियारीचे तरुण अडकत गेले. आधी छोटी मोठी कामे, मग मोठ्या टोळ्या आणि मग पूर्ण भाग नो गो झोन बनला. पोलीस तिथे जायला घाबरू लागले. जो गेला तो एकतर मारला गेला किंवा विकला गेला. दुकानदारांकडून हप्ता वसुली सामान्य झाली. लहान मुलांना कुरिअर बॉय बनवून दारुगोळा पुरवला जाऊ लागला आणि महिलांचा वापर अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी केला जाऊ लागला. याच वातावरणात 70च्या दशकात एक मुलगा जन्मला. नाव होते अब्दुल रहमान, ज्याला नंतर जगाने रहमान डकेत या नावाने ओळखले. 1970 मध्ये जन्मलेला हा मुलगा कोणत्या मोठ्या घराण्यातील नव्हता. गरिबी, बेरोजगारी आणि लियारीच्या अरुंद गल्ल्यांमध्ये त्याचे बालपण गेले. लहानपणापासूनच त्याने पाहिले की ताकद बंदुकीत आहे. ज्याच्याकडे शस्त्र आहे तोच राजा आहे. तो जास्त शाळेत गेला नाही, पण खेळात हुशार होता. कबड्डी खेळायचा, बॉक्सिंगही करायचा. काही काळ त्याने इलेक्ट्रिशियनचे कामही केले, पण पोट भरण्यासाठी ते पुरेसे नव्हते. 80 आणि 90च्या दशकात लियारी पूर्णपणे बदलली होती. गँगस्टर कल्चरने आपली मुळे घट्ट केली होती. हाजी लाला सारखी नावे परिसरात दहशत पसरत होती. रहमान सुद्धा त्याच गँगशी जोडला गेला. सुरुवातीला तो निरोप पोहोचवणे, पैसे पोहोचवणे, शस्त्र उचलणे अशी छोटी कामे करायचा. पण त्याच्यात एक वेगळी गोष्ट होती. त्याला लोकांशी जोडले जाणे माहीत होते. तो गरिबांना मदत करायचा. कोणाच्या घरी लग्न असेल तर मदत करायचा. कोणाच्या घरची वीज कापली गेली तर ती जोडून द्यायचा. लोक त्याला आपला मानू लागले. हळूहळू त्याने स्वतःची टोळी बनवली. रहमान डकेत ग्रुप हे फक्त नाव नव्हते, तर तो एक ब्रँड बनला. त्याच्यासोबत बेरोजगार तरुण जोडले गेले. पैसा, पॉवर आणि सुरक्षेचे आमिष दाखवून तो त्यांना आपल्यासोबत ठेवायचा. पोलीस रेकॉर्डनुसार त्याची पहिली मोठी केस खुनाची होती. पण लियारीमध्ये लोक त्याला गुन्हेगार नाही तर आपला हिरो मानायचे. त्याला लियारीचा रॉबिनहूड म्हटले जाऊ लागले. याच काळात लियारीमध्ये आणखी एक नाव उदयाला येत होते, उझैर बलोच. दोघेही एकाच समुदायाचे होते, पण एकमेकांचे शत्रू बनले होते. ड्रग्ज, शस्त्रे, हफ्ता
आणि टेंडर माफियावरून दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. कराचीमध्ये गोळ्या चालू लागल्या. दिवसाढवळ्या खून होऊ लागले. पत्रकार, व्यापारी आणि पोलीस अधिकारी सुद्धा मारले जाऊ लागले. रहमानचे नेटवर्क आता फक्त लियारी पुरतेच मर्यादित राहिले नव्हते. दुबई, इराण आणि अफगाणिस्तान पर्यंत त्याचे कनेक्शन तयार झाले होते. शस्त्रांचा पुरवठा, ड्रग्सच्या खेपा, सर्व काही त्याच्या नियंत्रणात येऊ लागले. आणि जेव्हा एखादा गँगस्टर इतका मोठा होतो तेव्हा राजकारण स्वतः त्याच्या दारात येते. रहमान डकेच्या बाबतीतही तेच झालं. रहमान जेव्हा लियारीच्या गल्ल्यांमधून बाहेर पडून कराचीच्या राजकारणाच्या दारापर्यंत पोहोचला तेव्हा पाकिस्तानचे राजकारणही एका मोठ्या बदलाच्या टप्प्यातून जात होते. हा तो काळ होता जेव्हा देशात अस्थिरता, भीती आणि सत्तेची भूक या तिन्ही गोष्टी एकत्र चालल्या होत्या. बेनजीर भुट्टो वनवासात होत्या आणि त्यांचा पक्ष PPP स्वतःला पुन्हा सत्तेत आणण्याची तयारी करत होता. कराची, सिंध आणि विशेषतः लियारी सारख्या भागात जमिनीवर पकड मजबूत करणे गरजेचे होते आणि हे काम स्थानिक ताकदीशिवाय शक्य नव्हते. रहमान डकेत या खेळात सर्वात मजबूत मोहरा बनला होता. त्याच्याकडे बंदुका होत्या, माणसे होती, दहशत होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोक त्याला ओळखत होते. PPPचे अनेक स्थानिक नेते उघडपणे त्याच्या संपर्कात आले. निवडणुकीच्या वेळी पोस्टर लावल्यापासून ते विरोधकांना दाबण्यापर्यंत रहमानची गँग प्रत्येक ठिकाणी सक्रिय असायची. बदल्यात पोलिसांचा दबाव कमी असायचा, केसेस थंड बस्त्यात जायच्या आणि त्याचे नेटवर्क वाढतच गेले. लियारी आता फक्त गुन्हेगारीचा अड्डा राहिला नाही, तर ती एक वोट बँक बनली होती आणि रहमान त्या वोट बँकेचा राजा झाला होता. 2007 हे वर्ष पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित वर्षांपैकी एक होतं. बेनजीर भुट्टो यांचे कराचीत आगमन झाले आणि त्याच दिवशी त्यांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला झाला. शेकडो लोक मारले गेले, पण बेनजीर वाचल्या. या हल्ल्यानंतर देशात सहानुभूतीची लाट उसळली आणि याचा सर्वाधिक परिणाम सिंध आणि कराचीमध्ये दिसून आला. PPP साठी ही संधी होती आणि रहमान सारख्या लोकांसाठी ताकद वाढवण्याची वेळ. रहमान उघडपणे PPPच्या समर्थनात आला. त्याच्या गँगने लियारीला पूर्णपणे PPPचा बालेकिल्ला बनवला. विरोध करणाऱ्यांना धमकावण्यात आले आणि अनेक ठिकाणी हिंसाचारही झाला, पण कोणीही उघडपणे बोलायला तयार नव्हते कारण भीती खूप खोलवर होती. बेनजीर भुट्टो यांच्या निधनाने परिस्थिती आणखी बदलली. देश हादरला आणि PPP सहानुभूतीच्या जोरावर सत्तेत आली. पण आता पक्षाची सूत्रे बेनजीर यांच्या हातात नव्हती. आता निर्णय आसिफ अली झरदारी यांच्या इशाऱ्यावर होऊ लागले आणि हाच तो वळणबिंदू होता जिथे रहमानची कहाणी चुकीच्या दिशेला वळली. बेनजीर असेपर्यंत रहमान एक गरज होता, पण त्यांच्या जाण्यानंतर तो एक ओझे बनू लागला. याची ताकद खूप वाढली होती. तो फक्त लियारीच नाही तर कराचीच्या राजकारणावरही परिणाम करू लागला होता. पोलीस अधिकारी त्याचे फोन उचलत असत, नेते त्याच्या दारात येत असत आणि हीच गोष्ट सिस्टमला घाबरवू लागली. याच दरम्यान गुप्तचर संस्थांची नजर रहमानवर अधिक घट्ट झाली. रिपोर्ट्स येऊ लागले की रहमान केवळ स्थानिक गँगस्टर राहिला नाही, तर तो आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंग मधील मोठे नाव बनला आहे. त्याचे कनेक्शन इराण, दुबई आणि अफगाणिस्तान पर्यंत पसरलेले आहेत आणि सर्वात धोकादायक बाब म्हणजे त्याच्या नेटवर्कच्या काही कड्या बलोचिस्तानशी जोडल्या जात होत्या. बलोचिस्तान पाकिस्तानसाठी नेहमीच संवेदनशील राहिला आहे. तिथे स्वातंत्र्याचे आवाज उठत असतात आणि जर तिथे एखाद्या गँगस्टरचे नेटवर्क मजबूत झाले तर तो थेट नॅशनल सिक्युरिटीचा विषय बनतो. इथूनच ISI आणि फेडरल एजन्सींनी रहमानला नियंत्रणाबाहेर मानण्यास सुरुवात केली. पण अडचण अशी होती की रहमान एकटा नव्हता, त्याच्या मागे राजकीय लोक होते. दरम्यान लियारीमध्ये उझैर बलोचचे नाव पुन्हा वेगाने समोर येऊ लागले. रहमान आणि उझैरचे वैर जुने होते, पण आता हे वैर फक्त परिसराचे राहिले नव्हते तर सत्तेचे बनले होते. उझैरला माहीत होते की जोपर्यंत रहमान जिवंत आहे तोपर्यंत लियारीची गादी त्याला मिळू शकत नाही. रहमानला कदाचित अंदाज आला होता की वारा बदलतोय. त्याने आपली सुरक्षा वाढवली, पण त्याचा अहंकार त्याला हे मान्य करू देत नव्हता की जे लोक कालपर्यंत त्याच्या सोबत होते तेच आज त्याच्या विरुद्ध कट रचू शकतात. PPPच्या आतही दोन मते तयार झाली होती. काही लोक अजूनही त्याला उपयुक्त मानत होते,
पण मोठे निर्णय घेणारे त्याला धोका मानू लागले होते. जुल्फिकार मिर्झा, जो कधी रहमानचा सर्वात मोठा राजकीय पाठीराखा मानला जात असे, तोच आता सिंधचा गृहमंत्री होता. मिर्झाला माहीत होते की रहमान आता काबूमध्ये राहिला नाही. याच काळात रहमानने आपली राजकीय परिस्थिती वाढविण्याचा प्रयत्न केला. पीपल्स अमन कमिटीच्या माध्यमातून तो स्वतःला सामाजिक नेता म्हणून सादर करू लागला. पण हेच पाऊल त्याच्यासाठी सर्वात घातक ठरले, कारण आता तो फक्त गँगस्टर नाही तर सत्तेचा दावेदार बनू लागला होता. एजन्सीच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिले जाऊ लागले, रहमान डकेट मस्ट बी एलिमिनेटेड, म्हणजे रहमान डकेतचा खात्मा केलाच पाहिजे. पण पद्धत अशी असावी की राजकीय बोटे कोणाकडेही उचलली जाणार नाही. आणि इथूनच एन्काउंटर हा शब्द समोर आला. 2008च्या अखेरपर्यंत हे ठरले होते की रहमान जास्त दिवस जगणार नाही. या काळात कराची पोलिसात एक नाव वेगाने पुढे येत होते, ते म्हणजे चौधरी अस्लम. हा तोच अधिकारी होता ज्याला अंडरवर्ल्ड मध्ये डॉन किलर म्हटले जायचे. त्याची स्टाईल वेगळी होती. तो जास्त बोलायचा नाही, मीडियापासून दूर राहायचा. पण जेव्हा एखाद्या केसमध्ये त्याचे नाव यायचे तेव्हा तो स्पष्ट असायचा की आता हे प्रकरण जास्त काळ चालणार नाही. चौधरी अस्लमला चांगले ठाऊक होते की रहमान डकेतला अटक करणे कागदावर सोपे आहे, पण प्रत्यक्षात ते एका लहान युद्धासारखे असेल. म्हणून अस्लमने थेट संघर्षाऐवजी वाट पाहण्याचा मार्ग निवडला. अनेक महिने रहमानच्या हालचालींवर लक्ष ठेवलं गेलं. 9 ऑगस्ट 2009ची रात्र. कराचीमध्ये बाहेरून सर्व काही सामान्य वाटत होते, पण पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये हालचाल होती. चौधरी अस्लमला इनपुट मिळाले की रहमान आपल्या काही विश्वासू लोकांसह प्रवासात आहे. हीच ती संधी होती ज्याची वाट पाहिली जात होती. त्यानंतर जे झाले त्याबद्दल आजही 2 वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. पोलिसांची कथा सांगते की जेव्हा रहमानची गाडी थांबवण्यात आली तेव्हा प्रत्युत्तरादाखल गोळीबार झाला आणि चकमकीत तो मारला गेला. पोलिसांच्या मते ही पूर्णपणे स्वरक्षणासाठी केलेली कारवाई होती. पण दुसरीकडे कुटुंब, समर्थक आणि अनेक स्वतंत्र रिपोर्ट्सचा दावा वेगळाच आहे. त्यांचे म्हणणे आहे की रहमानला आधीच ताब्यात घेतले गेले होते आणि नंतर त्याला एन्काउंटरचे रूप देण्यात आले. पोस्टमॉर्टम रिपोर्टने हा वाद अधिक गडद केला. रिपोर्टमध्ये समोर आलं की गोळ्यांच्या खुणा अशा होत्या ज्या सहसा लांब अंतराच्या चकमकीत नसतात. रहमान डकेतच्या मृत्यूनंतर कराचीचे वातावरण पूर्णपणे बदलले. कराची पोलिसांना 80हून अधिक गंभीर गुन्ह्यात हवा असलेला रहमान डकेत स्टील टाउन लिंक रोड जवळ SSP चौधरी अस्लम यांच्या टीम सोबत झालेल्या गोळीबारात ठार झाला. या कारवाईत रहमान सोबत त्याचे 3 जवळचे साथीदार औरंगजेब, नझीर आणि अकील हे देखील मारले गेले. ही बातमी बाहेर येताच इस्पितळाबाहेर शेकडो लोक जमा झाले. काही लोक रडत होते, काही रागात होते. अनेकांसाठी रहमान गरिबांची मदत करणारा माणूस होता, तर ज्यांचे कुटुंबीय गँगवॉरमध्ये मारले गेले होते त्यांच्यासाठी तो दहशतीचे दुसरे नाव होता. रहमानच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी लियारी ली मार्केट आणि इतर भागात दुकाने बंद राहिली. सरकारने त्याच्यावर 50 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते, पण आता तो अध्याय कायमचा बंद झाला होता. रहमानच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि चौकशीची मागणी केली. FIR नोंदवला गेला, पण नेहमीप्रमाणे सत्य फाईल्समध्ये दाबले गेले. हिंसाचार आपल्या सोबत बदल्याची आग घेऊन येतो. रहमान डकेतच्या मृत्यूनंतर चौधरी अस्लमला सतत धमक्या मिळू लागल्या. 2014 मध्ये कराचीमध्ये झालेल्या एका आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात चौधरी अस्लम मारला गेला. अधिकृतपणे त्याची जबाबदारी तालिबानने घेतली, पण कराचीच्या गल्ल्यात लोक आजही मानतात की हा त्याच कथेचा शेवटचा भाग होता जो रहमानच्या मृत्यूपासून सुरू झाला होता. या संपूर्ण कथेत कोणालाही पूर्णपणे बरोबर किंवा चुकीचे ठरवता येत नाही. रहमान डकेत गुन्हेगार होता यात शंका नाही, पण ज्या सिस्टमने त्याला वाढू दिले त्याच सिस्टमने त्याला संपवले सुद्धा. चौधरी अस्लम कायद्याचा चेहरा होता, पण त्यांच्या निधनाने हे देखील दाखवून दिले की हिंसा कोणत्याही बाजूने आली तरी ती शेवटी सर्वांना गिळून टाकते. ही कथा आजही लोकांना अस्वस्थ करते,
कारण ही फक्त दोन माणसांची नाही तर अशा समाजाची कथा आहे जिथे बंदूक कायद्यापेक्षा वेगाने चालते. तर मित्रांनो, ही होती रहमान डकेत आणि चौधरी अस्लम यांची कहाणी. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय श्रीराम.